पुण्यामध्ये बॉईजच्या शॉपिंगसाठी फॅन्सी, ट्रेंडी आणि बजेट फ्रेंडली शॉपिंग प्लेस म्हणजे फॅशन स्ट्रीट. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. मी आणि पप्पू आज चाललो आहोत कॅम्प मध्ये. चला आपण कॅम्प एक्सप्लोर करूया. आत्ता आम्ही आहोत 7 लव्ह चौकात आणि कॅम्प मध्ये कुठेतरी खूप मोठी आग लागलेली आहे आणि आम्हाला भीती वाटते ती एफएस ला तर नाही लागली. सो गाईज फायनली इथे कुठेच आग लागलेली नाहीये, ती लांब कुठेतरी लागली होती, पण धूर खूप होता म्हणून वाटलं की एफएस ला लागली आहे की काय. आता आम्ही इथे गाडी पार्क केली आणि इथे खूप मोठी जागा आहे गाडी पार्किंगसाठी. इथे पे अँड पार्क आहे आणि फक्त 10 रुपये पार्किंग चार्जेस आहेत. आता आम्ही आतमध्ये चाललोय, मी तुम्हाला आतमधला एरिया दाखवतो. हे आहे बॉईजच्या शॉपिंगचं पुण्यातील फेमस प्लेस, जिथे स्वस्तात मस्त आणि ट्रेंडी कपडे मिळतात. हे आहे फॅशन स्ट्रीट पुणे कॅम्प. मी तर कधी आले होते माहिती का, 8-10 वर्षापूर्वी आले असेल. हा, त्याच्यानंतर आता आले. एफएस ला एंट्री केल्या गेल्या तुम्हाला दोन्ही बाजूला शॉप्स दिसतील, लेफ्टला पण आणि राईटला पण, आणि सगळीकडे तुम्हाला फक्त कपडेच कपडे दिसतील. आणि इथे गर्ल्सची पण कपडे आहेत, पण गर्ल्सचे दुकान खूप कमी आहेत असं मला वाटतंय. मोबाईल कव्हर पण आहेत, वॉचेस आहेत, टी शर्ट्स पण दिसतात. भरपूर मोठं मार्केट आहे आणि इथे 200 ला चप्पल आहेत. गाईड चालण्यासाठी गल्ली खूप छोटी आहे, दोन्ही साईडला दुकानं असल्यामुळं, आणि मोस्ट ऑफ मला इथे बॉईजच दिसत आहेत शॉपिंगसाठी, गर्ल्स खूप कमी आहेत. बॉईजसाठी हे खूप फेमस स्ट्रीट शॉपिंग मार्केट आहे. इथे अंदाजे 400 ते 450 स्टॉल्स आहेत. इथे तुम्हाला टी शर्ट, शर्ट, जीन्स, कार्गो, शूज, सनग्लासेस, कॅप सगळं इथे मिळतं. इव्हिनिंगच्या टायमिंगला इकडे खूप जास्त गर्दी असते. आता 5 वाजले आहेत आणि तुम्ही गर्दी बघा. आम्ही आतमध्ये चाललोय आणि खूप मोठा एरिया आहे खरं तर हा. हे लिननच्या पॅन्ट बघायच्यात का? गाईज इकडे आहे 200 रुपयाचं सेल. लेट सी आम्हाला या 200 रुपयाच्या सेल मध्ये काही चांगलं मिळतंय का. चलो इधर है, सेल इधर है, 200 में इधर है. चलो 200 सेल है, 200 सेल है. चलो 200 चलो इधर है, सेल इधर है. हा, चांगला वाटतोय आणि साईजला पण येतोय. लावून बघ कसा दिसतोय. चलो इधर है, सेल इधर है, 200. चांगला वाटतोय कलर हा तुला. तिकडं बघ असं पूर्ण. चांगला वाटतं, चांगला वाटतं. सेल इधर है, सेल इधर है. एल नाही येणार तुला ना. गाईज वरती जे अडकवलेले आहेत ते 400 रुपयाला टी शर्ट आहे आणि खाली जे ढीग आहे त्याच्यातून घेतलं तर 200 ला आहे. आम्ही वरतून एक टी शर्ट घेतलं. चला हवाय का? हा, थोडासा टाईट वाटतोय. नाही, सँडो लूज असतं. ऐक ना, आपण टोपू ते तिथून घेतलं 350ला. 300ला बोलला असतं मला आठवलं नाही. मला वाटलं ते कमीच नाही करणार. गाईज आम्ही त्या शॉप मधून एक टी शर्ट घेतला. त्यांनी 400 ला सांगितलं, आम्ही 350 बोललो, तर त्यांनी लगेच देऊन टाकला. मग नंतर बाहेर आल्यावर असं वाटलं अरे आपण त्यांना 300 म्हणायला पाहिजे नव्हतं. त्यांनी 300 ला पण दिला असता, पण आमच्या एवढं लक्षात नाही आलं पटकन. आता पुढे जाऊन आम्ही खतरनाक बार्गेन करू. गाईज मोस्ट ऑफ दुकानांमध्ये तुम्हाला लिननचे शर्ट्स आणि लिननच्या पॅन्ट्स पाहायला मिळतील. आता सध्या ट्रेंडिंग आहे. इथे ओव्हर साईज शर्ट्स पण सगळ्या दुकानांमध्ये आणि बॅगी पॅन्ट्स पण सगळीकडे अवेलेबल आहेत. हे पण चांगलं आहे बघ ना जी. हे आणि हा पॅटर्न पण चांगला आहे कॅज्युअल मध्ये. हा पण छान आहे डेनिम मध्ये. विचार बरं कितीला आहे, कितीला आहे विचार ना. भाई कितने को है?
400 काय 500 400. 400 हा 500 आहे. चांगला आहे बघू घे हा. हा ना? घे हा पण चांगला आहे. हा घेऊ आता चांगला वाटतंय. अजून मला तर हा एक आवडला होता. तो नाही तो आपल्याला मी नाही घालणार तो. लाईन इन ऑन ऑफिस साठी म्हणतो हा का? ऑफिस साठी पण तो ही चायना कलर वाटते. इथे खूप छान शर्ट होते आणि खूप डिसेंट कलर होते. चांगला वाटतंय. माझे तो ब्लू नाही एक ग्रे व्हाईट मध्ये पण छान आहे. मग ह्याचा व्हाईट ब्लॅक आहे का तुझ्याकडे? नाही ब्लॅक नाही पण ब्लॅक नाही घालणार मी आता व्हाईट घालू का व्हाईट थांब जरा परत बघू आपण. ओके आता सध्या तरी हाच बघ. तर पप्पू एकाच दुकानामध्ये 3-3 शर्ट बघत होता. माझा विचार आहे की आता इथे 2च घेऊ, अजून थोडं पुढे जाऊ आणि तिकडे अजून आहे का पाहू आणि तिकडे काय रेट आहे पाहू. इथे तर तो 400ला एक सांगतोय, बघू आम्ही बार्गेन करतो, कमीला देतोय. तर गाईज इथून आम्ही 2 शर्ट घेतलेत. त्यांनी 400ला सांगितला एक शर्ट आणि आम्ही बार्गेन तर केलं पण त्यांनी काही जास्त कमी नाही केलं, 50 रुपये कमी केले. आणि आम्ही ह्याच्या आधी पण सगळीकडे विचारलं होतं तर ह्याचा रेट सगळीकडे 400 रुपयाचा आहे फायनल प्राइस. तर आम्ही इथून 2 शर्ट घेतले. आता आम्ही नेक्स्ट शॉप मध्ये आलोय. इथून आम्हाला एक अरमानी घ्यायची आहे. लेट्स सी अरमानीचा रेट काय आहे यांच्याकडे. सांगायचे 750 हा बार्गेनिंग प्राइस तेवढे नको हिशोबाने. लास्ट शॉप मध्ये त्यांनी आम्हाला अरमानीची प्राइस सांगितली 750 रुपये, जी बार्गेन प्राइस होती. आम्ही 300 रुपये बोलत होतो पण त्यांनी नाही दिलं. मग आता आम्ही पुढे चाललोय. इथे गर्ल्सचा पण एक स्टॉल होता. टॉप्स होते, ड्रेसेस होते, वन पीस होते, पण इतके काही खास नाही वाटले मला. या साईडला जायचं सरळ. चल की इकडे सरळ पण रस्ता आहे. चल की तू व्हाईट बघ ना, व्हाईट टी शर्ट छान वाटतो तो वरचा. वरचा हा फर्स्ट वाला. इथे लॉंग मध्ये वन पीस आहे. सेकंड वाला पर्पल मस्त दिसतोय. हा बघ बरं, हा विचार. हा टी शर्ट त्यांनी आम्हाला सांगितला होता 550ला, आम्ही 350ला घेतलाय. आम्ही आलो आहोत आता गेट नंबर 3 पाशी. गेट नंबर 1, 2 आणि 3 आहे. आता आम्ही गेट नंबर 3 एक्सप्लोर करतो. इकडे शूज, टी शर्ट मध्ये खूप ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. टी शर्ट, शर्ट सगळं आहे. टी शर्ट जीन्स, ही मुलांचे एवढे कपडे इथे भेटतात. पण तरी पण येताना मित्रांनो फ्रेंड इन शॉपीलाच व्हिजिट करा. आणि हे बघ शॉपी सोडून कुठे जाऊ नका. लांब पर्यंत लेणे. हा हे बॉईजचे आहेत का? त्यांचं असेल ना. काय इसका बताने का बोलिए. वो तो बोलो 750 एक्सक्यूज मी. FC रोडला गेल्यानंतर आपल्याला सगळीकडे फक्त मुलीच मुली दिसतात. तसंच FS ला आल्यानंतर इथे फक्त मुलंच मुलं आहेत, कारण इथे मोस्ट ऑफ शॉप मुलांचे आहेत. मी कंटिन्युअसली चालतीये, अजून पण शॉप संपलेले नाहीयेत. अजून किती लांब पर्यंत ह्या लेन आहेत. बघ मी थांबलो होतो 10 पर्यंत, मला 10 ते 10:15 शेवटी सगळे शूज वाले आहेत का? 3 नंबर लेन मध्ये जे लास्टचे शॉप्स आहेत तिकडे मोस्ट ऑफ तुम्हाला शूज पाहायला मिळतील. आत्तापर्यंत आम्ही खूप जास्त फिरलोय. माझे तर पाय दुखायला लागलेत आणि ह्या लेन काही संपतच नाहीये. ओव्हरऑल जर पाहिलं तर इथे आरामात 400 ते 450 छोटे छोटे स्टॉल्स आणि दुकानं आहेत.
आता आम्ही इथे एक लिननची पॅन्ट पाहतोय, सध्या ही खूप ट्रेंडिंग आहे. प्राइस त्यांनी सांगितली 600 रुपये, आम्ही घेतली 400 मध्ये. मला फुल स्लीव्ह पाहिजे. इथे होते 200 रुपीजला लेडीज आणि जेंट्स वॉच. पप्पूसाठी आम्ही इथून एक वॉच घेतलं. वाटतोय चांगला. आता आम्ही डेली वेअरच्या साठी फुल पॅन्ट्स आणि शॉर्ट्स पाहायला आलोय. ब्लॅक ग्रे. हा ही कोणती पॅटर्न बघ ना पॅटर्न. काय त्या दादाने आम्हाला 550 रुपयाला एक पॅन्ट सांगितली. आता आम्ही दुसऱ्या साईडला जातोय. हे पलीकडच्या साईडचं मार्केट आहे. इकडे पण खूप मोठी लेन आहे. ते 1 to 3 गेट तर ते वेगळेच आहे आणि हे त्याच्या बाहेरचं मार्केट आहे. त्या साईडला लाईट कलर घे, ऊन कमी लागतं. हा पण चांगला आहे. हा चांगला वाटला. याची काय इथं आलोच नाही आपण. आलो होतो का? गेट नंबर 3. राईटला गेलो आपण. ठीक आहे मग चल बाहेर पडू. तो एकच फुल स्लीव दिसतोय फक्त, पण तो काही एवढा काही चांगला नाही आहे. इथूनच आलो होतो आपण. ठीक आहे चल, इथूनच बाहेर पडावं लागणार ना. भाई मुलांचे एवढे स्वस्त कपडे मी कधीच पाहिले नाहीये. मला वाटायचं झुडिओ खूप स्वस्त आहे मुलांच्यासाठी, पण FS तर त्याच्यापेक्षाही जास्त स्वस्त. इथे एक मुलींच्या जीन्सचं शॉप आहे आणि खूपशे ऑप्शन्स पण आहेत. तर मला पण एखादी जीन्स घेते इथे. हा ठीक आहे. साईज नको दाखवा. जाडी झाली ताई, जाडी खाऊन खाऊन झाली जाडी. अजून दुसरे कोणते पॅटर्न आहे दादा? बॅगमध्ये अजून आहे कोणती अशी फाटलेली, फाटलेली? सिग्नलला थांबाय बरोबर होईल. दुसरा पॅटर्न कोणता? ठीक आहे बघू. हा कलर घेऊ की हा कलर घेऊ की ग्रे कलर मध्ये? हो हा वर आहे चांगलं. किती आहे दादा? और यहाँ पर हमारे ताई का बैलेंस खत्म हो गया. एकशे 500 पर्यंत भेट. अरे ते सांगायचं झालं त्याचं. अरे मी काही लेडीजच विकतोय का आता. गाईज सांगा किती. गाईज माझं एक चुकलं. त्यांनी जेव्हा बार्गेनिंग प्राइस 850 सांगितली, मी त्यांना बोलले FC रोडला तर 500ला मिळतात आणि तो लगेच 500ला द्यायला तयार झाला. मी त्याला 450 आणि 400 बोलले असते तरी पण त्यांनी दिलं असतं. सो लक्षात ठेवा ही गोष्ट. आम्ही बाहेर पडतच होतो. जाता जाता मी पप्पूला इथे एक बॅगी जीन्स घ्यायला लावली. त्याच्याकडे एक पण बॅगी जीन्स नाहीये. तू खरंच तू कितीला घेतलं सांग मला. 1150 सांगितली, त्याला 450 दिली.
मला माहित नव्हतं मुलं एवढी खतरनाक बार्गेनिंग मला म्हणतो बाई नाही देता बाईला दिलं त्यांनी 450. 450 मुलांचं कायच मिळतं. बस का 450. कोणतं पाहिजे इथे हे मला माहिती खूपच. हे बघ मला हे आवडलंय. किती 1 2 3 4 5 किती पिशव्या आहेत तुझ्याकडे? किती पिशव्या आहेत? 4 मध्ये 4 आणि माझ्याकडे 3 पिशव्या आहेत. नाही म्हणता म्हणता पप्पूनी भरपूर शॉपिंग केली आहे. मी तर मुलांसाठी एकदम बेस्ट आहे, बजेटमध्ये आहे, पण तरी पण तुम्ही फ्रेंड्स अँड शॉपीलाच द्या. तर गाईज ही आहे पप्पूची पूर्ण शॉपिंग जी आम्ही केली आहे FS ला, फॅशन स्ट्रीटला, कॅम्पमध्ये. तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतलंय. फर्स्ट आहे 600 सांगितला होता आणि आम्हाला मिळाला बार्गेन करून 350 रुपयाला. हा फर्स्ट व्हाईट टी शर्ट आणि क्वालिटी खूप चांगली आहे, एकदम जाड आहे आणि हे प्रिंट पण एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे. नेक्स्ट व्हाईट टी शर्ट सेम ओव्हर साईज आहे हा टी शर्ट पण. बॅग आम्हाला मिळाला सांगितलं होतं 400 ला, आम्ही घेतला 350 ला. सेम आहे, ओव्हर साईज आणि क्वालिटी खूप चांगली आहे. हा ऑफिस वेअर आहे, लिननचा शर्ट आहे. ऑफिसला जाण्यासाठी कितीला घेतलं सांग? 350. एक बस ना, कितीला घेतलं सांग? मला वाटलं मला विचारते मी काय सांगणार होता. 350 ला नाही तो घेतलं. हा कोणते? म्हणजे दोन्ही मिळून आम्हाला 750 ला मिळाले. दोन मिनिट. हा पण शर्ट खूप कपडा चांगला यायचा, एकदम मस्त क्वालिटी आहे आणि हा पण लिननचा आहे आणि हा आम्हाला हे दोन्ही मिळून आम्हाला 750 ला मिळाले. ते मी असं सगळ्यांबरोबर शॉपिंगला गेले की त्यांना फॉर्मॅलिटी म्हणून मला काहीतरी घ्यावं लागतं किंवा मी त्यांच्याकडून घेते. ही जीन्स मी घेतली आहे 500 रुपये. 100 ला सांगितली होती, बार्गेन करून 500 ला मिळाली. नेक्स्ट पप्पूनी फर्स्ट टाइम ही बॅगी जीन्स घेतली आहे. पप्पूकडे अजूनपर्यंत एक पण बॅगी जीन्स नव्हती. माहित नाही हा घालणार की नाही, पण घेतली आहे, घ्यायला लावली मी त्याला. घे घे ती सांगितली किती होते माहिती का? 1150 रुपये. घेतली कितीला असेल? सांगते मी. 450 म्हणजे 450 ला मिळाली, एवढी स्वस्त. बघ ना, आणि कपडा पण चांगला याचा. ही आम्ही लिननची, हे आता सध्या ट्रेंडिंग आहे बॉईज मध्ये, तर आम्ही एक लिननची पॅन्ट घेतली. तर ही पॅन्ट आम्हाला मिळाली, सांग किती रुपयाला भेटली? कितीला सांगितली होती? 800 सांगितली होती. 400 मध्ये. त्याच्यानंतर एक पॅन्ट आणि शॉर्ट्स. एक शॉर्ट सांग कितीला घेतली शॉर्ट? हा 200 नाही 150 का मी आहे 150 का. ह्या 2 नाईट पॅन्ट घेतल्या, 2 नाईट फुल पॅन्ट आणि एक शॉर्ट. तिने मिळून किती झाले असतील? हे एक शॉर्ट किती किंमती 700 किंवा 600 रुपये. नाही काही पण बोलतो हा, तो सगळ्या फॅक्टरी मध्येच कामाला होता. हे तिन्ही मिळून आम्हाला मिळाले 850 रुपयाला. मी 750 ला घेतल्या, 2 पॅन्ट 1 शॉर्ट. पुढं FC रोडला. मला वाटलं ही महाग घेतली. आता हीच जर मला याला किती झाली? सांगितलं की तुला महाग घेतलं. 750 ला म्हणून 700 दिले त्याला. 750 झालते मला मला. ही 2 पॅन्ट 1 शॉर्ट. मी तर त्याला म्हटलं पण हे तरी पण स्वस्तच काय पडलं. बरोबर आहे, ही रेंज बरोबर आहे, 450 रुपये. ठीक आहे, 100 रुपये विषय. काय बघू? सो गाईज ही वाली माझी आत्ताच नवीन आणलेली पॅन्ट आणि ही माझी पॅन्ट आणि हा टी-शर्ट. t-shirt. सो आता आमचा फॅशन शो आहे हा. अशी पोज द्यायची. येस, आता असं पाठवून आता असं नाही. 3,500 मध्ये आम्ही घेतले हे 2 शर्ट, 2 टी शर्ट, 2 एक लिनन पॅन्ट आणि एक जीन्स पॅन्ट, परत 2 नाईट पॅन्ट एक आणि एक शॉर्ट. सो मी तर पहिल्यांदाच मला कळलं की मुलांचे एवढे कपडे ऐक ना, स्वस्त मिळू शकतात. आपण 3 जीन्स, एक हा 2 जीन्स आणि हा एक एक तरी. माझी एक जीन्स. तर 2 जीन्स, एक लिनन पॅन्ट, 2 फुल पॅन्ट, एक शॉर्ट
एवढं सगळं आम्ही फक्त 3,500 मध्ये घेऊन आलेलो आहे. 200 रुपयाचं घड्याळ